नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात SR न्यूज. अपेक्षेप्रमाणे अमेरिका आणि इराणमधली इस्लामाबाद येथे झालेली चर्चा ही पूर्णपणे निष्फळ ठरली आहे, निष्क्रिय ठरली आहे आणि त्याचा कोणताही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही आहे. अमेरिकेने चर्चेचा हा फार्स निर्माण केला होता, एक देखावा निर्माण केला होता आणि त्यावर ते ठाम राहिले आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे इराणी ज्या अटी समोर ठेवल्या आहेत त्याच्यावर अमेरिका कधीही संमत होणार नाही किंवा ते कधीही स्वीकारणार नाही. माझा अंदाज फक्त एकच चुकला, तो म्हणजे अपेक्षेप्रमाणे इराणचं जे वेगवेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक आहे ती अमेरिकेने गोठवून ठेवली आहे किंवा फ्रीज केली आहे, ती मुक्त करेल. अमेरिकेने सुद्धा हा प्रस्ताव आता अमान्य केला आहे. त्यामुळं जवळपास 8 अब्ज डॉलर्सची संपत्ती अजूनही इराणची इतर देशांमध्ये आहे. विशेषतः कतरमध्ये मोठ्या प्रमाणात ती आहे आणि अपेक्षा होते की अमेरिका ही संपत्ती मोकळी करेल, इराणला परत करेल. आणि तीसुद्धा अपेक्षा आता भंगलेली आहे किंवा मान्य होणार नाही असे दिसत आहे. अमेरिकेने ज्या प्रकारे अटी समोर ठेवल्या ते इराण कधीही स्वीकारणार नाही हे अमेरिकेलाही माहीत होतं आणि जगालासुद्धा माहीत होतं. आणि इराणी ज्या अटी ठेवल्या अमेरिकेसमोर त्यासुद्धा अमेरिका मान्य करणार नाही हे आधीच जवळपास निश्चित झालेलं होतं. त्यामुळे हा चर्चेचा जो एक देखावा निर्माण केला गेला तो निष्क्रिय ठरणार हे आधीच ठरलेला होता. अमेरिका या आढळून आता इराणवर परत एकदा युद्ध लादणार आहे. त्यामुळं ज्या मुद्द्यांवर अमेरिका ठाम आहे, विशेषतः होर्मुझची समुद्रधुनी हे मुक्त करायची, हा एक बहाणा आहे आणि अमेरिका यावर ठाम राहून हे युद्ध परत एकदा सुरू करणं यात कोणतीही शंका आता राहिलेली नाही आहे. पण या युद्धामुळे 2-3 गोष्टी मात्र उघड झाल्या आहेत आणि जग त्याच्यावर बदलण्याची शक्यता आहे. एक म्हणजे युरोप आणि अमेरिकेतला तणाव अजून वाढणार आहे. विशेषतः जर्मन, फ्रान्स, इटली आणि ब्रिटन यांनी अमेरिकेपासून 4 हात दूर राहायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं युरोप खंडातली जी नाटो संघटना आहे आणि त्या नाटो संघटनेतले जे 27 युरोपियन राष्ट्र आहेत ते आणि अमेरिका यांच्यात आता प्रतिदा मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होणार आहे. कारण ऐन युद्धामध्ये अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला नाटो संघटनेने सहकार्य करावं असं आव्हान केलं, पण एकही नाटो सदस्य अमेरिकेच्या मदतीला धावून आलं नाही आहे. त्यामुळं अमेरिका आणि नाटोमध्ये हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. म्हणून जग अजून एकदा बदलेल. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया खंडात विशेषतः खाडी देशांमध्ये जे देश अमेरिकेवर संरक्षणात्मक अवलंबून होते त्यांना आता दिसून आलं की अमेरिका आपलं संरक्षण करू शकणार नाही. कारण ज्या प्रकारे जवळपास 12 ते 13 लष्करी तळे इराणने अमेरिकेचे उद्ध्वस्त केले आणि मोठ्या प्रमाणात रशिया संयुक्त अरब अमिरात असेल, सौदी अरेबिया असेल, कतर असेल, जॉर्डन असेल किंवा लेबनॉन असेल किंवा इतर देश असतील, ओमान असेल, यांना कळून चुकलं की अमेरिकेचं सैन्य दल असूनसुद्धा आपण सुरक्षित नाही आहे. त्यामुळे हे देश आता स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी करायची शक्यता आहे. त्यामुळं अमेरिकेपासून खाडी देशसुद्धा लांब जाण्याची शक्यता आहे. तिसरं म्हणजे नवं फ्रंट उघडण्याची शक्यता आहे, ते म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव. ही चर्चा चालू असताना, युद्धविरामाची चर्चा इस्लामाबादमध्ये सुरू असताना अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला कडक इशारा दिला आहे किंवा एक धमकी दिलेली आहे की चीनने इराणला कोणतेही शस्त्रपुरवठा करू नये. पण हे जे युद्ध लढलं, जे 40 दिवस इराण ठामपणे पाय रोवून उभा होता, तो फक्त 2 देशामुळं
चे दोन मित्र राष्ट्र म्हणजे एक चीन, दुसरा रूस. दोघांनीच अंतर्गतरित्या इराणला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. त्यामुळं अमेरिकेचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. अमेरिकेची विमानं कोणत्या विमानतळावर उभी आहेत, ते कुठे आहेत आणि त्याचं लोकेशन, करेक्ट लोकेशन हे रशियन उपग्रहांनी आणि चिनी उपग्रहांनी इराणला पुरवलं आहे. त्यामुळं इराण या लष्करी तळावर यशस्वीरित्या हल्ला करू शकलेला आहे. किंवा इस्रायलमध्ये महत्त्वाचे ठिकाणं हे या सॅटेलाईटद्वारे कॅप्चर केले आणि इराणला दिले गेली. त्यामुळं आता इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला जी धमकी दिली की तुम्ही इराणला शस्त्र पुरवू नका, पण हीच अमेरिका मागच्या 3-4 वर्ष झाले युक्रेनला शस्त्र पुरवत आहे आणि रशियाविरुद्ध लढायला भाग पडत आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध या 4 वर्ष झाले चालू आहे. त्याच्यामागे अमेरिकेचा एक हेतू होता आणि तो त्यांनी सफल करून दाखवलेला आहे. तोच हेतू चीनने या ठिकाणी इराण बरोबर वापरला आहे आणि अमेरिकेला जेरीस आणलं आहे. चीनपेक्षा याच्यामागं रूसची संकल्पना मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि दोन मित्र राष्ट्रांनी इराणच्या खांद्याबद्दल ठेवून अमेरिकेला शह दिलेला दिसून येते. तर मग ह्या युद्धाचा परिणाम असा की आता जग नव्याने बदलणार आहे आणि राजकीय समीकरणे, भूराजकीय हालचाली, भूराजकीय समीकरणे, भौगोलिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे आणि व्यापार आणि लष्करी हेतूसुद्धा या ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे. JD व्हेन्स यांनी ज्या प्रकारे सांगितलं की आम्ही इराणशी 21 तास चर्चा केली आणि आता आम्ही रिकाम्या हाताने परतणार आहोत. अहो, तुम्ही रिकाम्या हाताने परतणार आहात यात कोणतीही शंका नाही आहे, कारण तुम्ही ज्या अटी ठेवल्यासमोर ते इराण कधीच मान्य करणार नाही आणि इराणने ठेवलेल्या अटी अमेरिका कधी स्वीकारणार नाही. यात त्यामुळं ही चर्चा ही फक्त देखावा होता आणि यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे आता अजून काही दिवसांनी हे युद्ध परत एकदा भडकेल आणि इराण विरुद्ध अमेरिका अजून एक ज्वलंत संघर्ष सुरू राहील. यामध्ये कोण कोणाच्या बाजूने उभे राहील, कोण कोणाला मात देईल आणि त्याचा परिणाम काय होईल हे आता दिसणार आहे. पण ज्या प्रकारे इराणचे शिष्टमंडळ, इराणचे परराष्ट्रमंत्री ज्या विमानातून पाकिस्तानला गेले, त्या विमानात ज्या एका शाळेमध्ये 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिकनचे क्षेपणास्त्र टाकून एक शाळा उडवली. तर 168 छोटे बालकं जे शाळेत जाणारे विद्यार्थी त्यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू पावलेल्या मुलांचे फोटो त्या विमानाच्या सीटवर त्या ठिकाणी ठेवले होते आणि अराघाची जे इराणचे परराष्ट्रमंत्री आहेत तिथे फोटोकडे बघत होते. तो फोटो जगभर पसरला आहे, व्हायरल झाला आहे. त्याच्यावर चर्चासुद्धा होत आहे की एक अमेरिकेने निष्पाप मुलांचा बळी या ठिकाणी घेतलेला आहे. पण युद्धामध्ये हे असं होणं चुकीचं आहे. खरं तर युद्ध असतं, युद्धामध्ये टार्गेट फिक्स असतं, कोणाला मारायचं, कोणाला कोणतं टार्गेट उडवायचं हे आधी ठरलेलं असतं. पण ही चूक अमेरिकेच्या हातून घडली आहे आणि त्याच अमेरिका अडचणीत राहत आहे. ही चर्चा आता इथंच थांबली आहे. यापुढे कोणतीही चर्चा आता दोन्ही देश करणार नाही असं इराणनी स्पष्ट केलं आहे आणि अमेरिकेनेसुद्धा स्पष्ट केलं आहे. त्यामुळं युद्धाचा दुसरा टप्पा कधी सुरू होतो हेच आता पाहणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनची बेल दाबून घ्यावी, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला